तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। पंढरपूर येथे तिरंगा यात्रा काढत पराक्रमी बलाढ्य भारतीय सैन्याचा सन्मान। ऑपरेशन सिंदूर मधील सैन्याच्या शौर्याला सलाम। देशभरात तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी सर्व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत। पंढरपूर शहरात पार पडलेल्या तिरंगा यात्रा बाईक रॅलीत उत्स्फूर्त मिळाला असून यामध्ये तालुक्यातील सर्व पक्षातील सदस्यांनी सहभाग घेत भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले। मातृभूमीच्या रक्षणासाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या व पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता, आदर व आपुलकी व्यक्त करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील माजी सैनिक आणि विविध जाती, धर्मातील नागरिकांनी या बाईक रॅलीमध्ये एकत्र येऊन एकता दर्शवली। देशाची अखंड एकता आणि दृढ पाठिंबा भारतीय सैन्यासोबत असल्याचा ठाम संदेश या तिरंगा यात्रेद्वारे दिला गेला। यावेळी या तिरंगा यात्रा मध्ये आमदार समाधान आवताडे, युवा नेता प्रणव परिचारक, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहर अध्यक्ष रोहित पाणकर, तालुका अध्यक्ष सुभाष मस्केसर, बादल सिंह ठाकूर, लक्ष्मण शिरसाट, माऊली हळणवर यांच्यासह शहर व तालुक्यातील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते। पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आमच्या माय माऊलीचं कुंकू पुसण्याचं महापाप केलं, त्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या देशातील तिन्ही दलाच्या सैन्यांनी 22 मिनिटांमध्ये 9 ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून या ठिकाणी पाकिस्तान दहशतवादांना पोचतोय त्यांना आणि संपूर्ण जगाला या भारत देशाची खऱ्या अर्थानं ताकद दाखवून दिली। याच्या सन्मानार्थ आज पंढरपूर शहर व तालुक्यातील तमाम राष्ट्रभक्तांच्या वतीनं आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधानदादा आवताडे असतील, प्रणव मालक परिचारक असतील, यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज या भारत देशाच्या सैनिकाच्या सन्मानार्थ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेकडोच्या प्रमाणात या ठिकाणी बाईक रॅली काढण्यात आली आहे। मात्र ही बाईक रॅली पांडुरंग परिवाराची आहे असा एक मेसेज गेलाय, काय वाटतं? तुम्ही कुठलीही पोस्ट बघा, कुठल्याही माध्यमांमध्ये जावा, या ठिकाणी फक्त आणि फक्त राष्ट्रप्रेमावरती भारावून गेलेले सर्व या शहरातील तालुक्यातील हे नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आलेले आहेत। या ठिकाणी कुठल्याही परिवाराचा संबंध जोडण्याचं आपण काही कारण नाही।